आपल्या देशाची जर इकॉनॉमी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, आपल्या देशाला जर पुढे घेऊन जायचं आहे, तर मराठी माणसाला जे आहे बिझनेस मध्ये उतरावं लागेल. मराठी माणूस कुठं मागे राहतो माहितीये का? फक्त मराठी माणूस घाबरतो. आजच्या इव्हेंट मध्ये पण दिसलं, आपली पोरं जी आहेत खूप सारी घाबरत होती. तर इथंच तुमची डेअरिंग करते दादांनो. जो माणूस या स्टेजवर येऊन बोलू शकतो, जो माणूस इथे येऊन विविध ऍक्टिव्हिटीज करू शकतो, तोच माणूस जे पुढे जाऊन वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. इथं खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं की बिझनेस करायला पैशाची गरज असते. पैशाची गरज जे आहे हे जास्त झाले वाटले. काय म्हणते ते आता काय करतो आपण? पावभाजी जरा जास्त झाली वाटली मला. नाही ना? नाही सुस्त झालं नाही ना कोणी? हा तर इथं काम करते. अरे बोलू तर दे रे मला. 2 मिनिट थांब यार. इथं कोणाकोणाला बिझनेस करायचे, म्हणजे बिझनेस करायच्या मूड मध्ये कोण कोण आहे? म्हणजे ज्याला एमबीए साठी जे आलेत ते बिझनेस करण्यासाठी एमबीए केलेत करणार आहेत का नोकरीसाठी एमबीए करणार आहेत? इथं आलेले किती आहेत? बिझनेस वाले किती आहेत? मला हात वर करून दाखवा. बिझनेस किती लोकांना करायचं एमबीए नंतर? मुलींमध्ये कोणी नाही का बिझनेस करणार? काही आयडिया वगैरे काय तर असतीलच की नाही? तर एमबीएचं जे सर्वात मोठं रिझन आहे एमबीए मध्ये एनरोल करण्यामागचं, ते हेच आहे की आपल्या देशाला नवीन बिझनेसमॅन, नवीन उद्योजक कसे घडवता येतील. नवीन उद्योजक घडवण्यासाठी एमबीए हे कोर्स आहे, नोकरी करण्यासाठी एमबीए कोर्स नाही आहे. तर हे सर्वात पहिला जे फ्रेशर्स आहेत त्यांना मी डोक्यात घालू इच्छितो की एमबीए जर तुम्ही करण्यासाठी आलेला आहात, बीबीए जर तुम्ही करण्यासाठी आलेला आहात, बीकॉम, एमकॉम हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, हे तुम्हाला एक उत्तम उद्योजक बनवण्यासाठी हे कोर्सेस डिझाईन करण्यात येतात की कशा प्रकारे तुम्ही एक बिझनेस घडवू शकता, कशा प्रकारे तुम्ही देशाला एक इकॉनॉमी मध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करू शकता. नोकरीने सुद्धा माणूस कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, परंतु बिझनेसनी जेवढं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो आपण तेवढं नोकरीने देऊ शकत नाही. तर आपल्या देशाची जर इकॉनॉमी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, आपल्या देशाला जर पुढे घेऊन जायचं आहे, तर मराठी माणसाला जे आहे बिझनेस मध्ये उतरावं लागेल. मराठी माणूस कुठं मागे राहतो माहितीये का? फक्त मराठी माणूस घाबरतो. आजच्या इव्हेंट मध्ये पण दिसलं, आपली पोरं जी आहेत खूप सारी घाबरत होती. तर इथंच तुमची डेअरिंग करते दादांनो. जो माणूस या स्टेजवर येऊन बोलू शकतो, जो माणूस इथे येऊन विविध ऍक्टिव्हिटीज करू शकतो, तोच माणूस जे पुढे जाऊन वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. इथं खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं की बिझनेस करायला पैशाची गरज असते. पैशाची गरज नसते, उत्तम आयडियाची गरज असते. जर तुमच्याकडे आयडिया आहे तर बँका तुमच्यासाठी बसलेलेच आहेत लोन द्यायला. जिल्हा पातळीवर प्रत्येक बँकेला जे आहे कमीत कमी 50 ते 100 कोटीचा लोन देण्याचं परमिशन असते. फक्त तुमच्याकडे तसला आयडिया पाहिजे. कसला आयडिया पाहिजे? असला आयडिया जो इनोव्हेटिव्ह आहे, वेगळा आहे, तसला बिझनेस आतापर्यंत कोणी पण केलेला नाही, असला आयडिया पाहिजे. तर तुम्ही असली एक आयडिया घडवा, रिसर्च करा, अभ्यास करा. आपल्याला जे आहे लास्ट इयरला सब्जेक्ट असते रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून, ज्याच्यामध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा असते. त्या प्रोजेक्ट मध्ये जे आहे ना, तुम्हाला एक नवीन बिझनेस कसं घडवता येईल त्याच्याबद्दल ते प्रोजेक्ट बनवायचं असते. कॉपी पेस्ट करण्यासाठी ते प्रोजेक्ट नसते. तर आपलं बिझनेस आपण कसं घडवू शकतो ती एक फाईल आपल्याला बनवावी लागते आणि ती फाईल जी आहे प्रेझेंट करावी लागते कोणासमोर? बँकेच्या मॅनेजर समोर. जर तुमच्या आयडिया जर चांगला असेल तर बँक मॅनेजर जे आहे झक मारून तुम्हाला जे पैसे द्यायला तयार होईल. तो स्वतः कॉफी आणेल तुमच्यासाठी. तर मी फक्त एवढं सांगतोय की एक आयडिया जनरेट करा स्वतःसाठी. असला आयडिया जनरेट करा की कोणाकडे तसली आयडियाच नाहीये, कोण आतापर्यंत तसलं काही केलेलंच नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर आयडिया असेल तुमची, एक युनिक आयडिया असेल, युनिक कन्सेप्ट असेल ना, कोणी पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट द्यायला तयार होते. तर मराठी माणूस जे आहे घाबरतोय, तर मी मराठी माणसाला हेच सांगतोय, घाबरू नका. प्रत्येक गोष्टी पहिल्यांदाच असते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पहिलेच राजा होते मराठ्यांचे. त्यांना सुद्धा लोक म्हणायचे मराठ्याचं जे आतापर्यंत कोणी राजा झालेला नाही, मराठी मुलखाला जे आहे गुलाम मुलूक म्हणलं जायचं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी जे ही गोष्ट खोटी दाखवली. त्यांनी म्हणाले नाही, आम्ही मराठ्यांचं राजा जे घडून दाखवणार, मराठ्यांचं स्वराज्य जे बनवून दाखवणार. आपले महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी सुद्धा जे पहिली महिलांची शाळा सुरू केली, पहिली शाळा सुरू केली, त्यांना पण लोकांचा विरोध होता, परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी जे पहिल्यांदा सुरुवात केली, त्यांनी डेअरिंग केली. तर आपल्याला पण तशीच डेअरिंग करायची आहे. आपल्याला पण एक आयडिया जनरेट करायची आहे. थोडं बोरिंग वाटत असेल तुम्हाला, परंतु ही गोष्ट तुमच्या डोक्यात घाला. तुम्ही फर्स्ट इयरला आहात म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, 2 वर्ष आहेत तुमच्याकडे, एक आयडिया जनरेट करा. इथले फॅकल्टी सुद्धा खूप चांगले आहेत, जे तुम्हाला तुमचं बिझनेस आयडिया डेव्हलप करण्यासाठी मदत करतील, तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे जे तुम्ही पुढे जाऊन एक उत्तम उद्योजक बनाल आणि आपल्या कॉलेजचा, आपल्या युनिव्हर्सिटीचा, आपल्या गावाचा, आपल्या सोलापूरचा नाव मोठं कराल.
लोक म्हणतात की सोलापूरमध्ये काही नाहीये. सोलापूर जे आहे ना एक बिझनेस हब आहे. सोलापूरला सोन्नलगी म्हणलं जायचं. सोन्नलगी म्हणजे सोन्याची नगरी. दक्षिण भारतातलं जे गोल्डचा डायमंडचा जे काही व्यापार होता ते सोलापूरच्या मार्गातून उत्तर भारतामध्ये जायचा. सोलापूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हणलं जायचं त्या काळामध्ये. यादवांच्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये सोलापूर एक खूप मोठा गोल्ड हब होता. तर सोलापूरचं जे गोल्डन एरा जे आहे आपल्याला परत आणायचं असेल तर आपणच विद्यार्थी आहोत MBA चे जे सोलापूरचा तो गोल्डन एरा परत आणू शकतो. आणि सोलापूरमध्ये जे ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करू शकतो आपण. जेवढी सोलापूरमध्ये कनेक्टिव्हिटी आहे कोणत्या पण बिझनेससाठी तेवढी कनेक्टिव्हिटी तुम्हाला अदर कोणत्या पण जिल्ह्यामध्ये बघायला भेटणार नाही. कारण सोलापूरमधून तुम्ही गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र असे 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे बिझनेस करू शकता. सगळ्यांना बॉर्डर करतोय आपण. तर आपल्यासाठी खूप सोपं आहे कोणतं पण बिझनेस करायचा असेल. आणि आपण जे आहे अर्बन एरियामध्ये पण येत नाही आणि रुरल एरियामध्ये पण येत नाही. आपण सेमी अर्बन एरियामध्ये येतो. ज्या ठिकाणी लँडचं प्राइस पण कमी असते, ज्या ठिकाणी जे आहे लेबर कॉस्ट पण कमी असते आणि ज्या ठिकाणी जे आहे तुम्हाला कोणती पण बँक जेव्हा लोन देते तेव्हा इंटरेस्ट रेट सुद्धा कमी असते. तर सोलापूरमध्ये बिझनेस करण्यासाठी खूप सारे चान्सेस आहेत. तुम्ही असं विचार करू नका की सोलापूरमध्ये काही होऊ शकत नाही. सोलापूरमध्ये जे आहे बालाजी अमेन सारखा बिझनेस डेव्हलप झालेला आहे. सोलापूरमध्ये जे आहे आपलं स्पेनका सारखं पाण्याचा जे एक मोठा ब्रँड डेव्हलप झालेला आहे. तर आपण सुद्धा एक ब्रँड डेव्हलप करू शकतो. प्रिसिजन सुद्धा सोलापूरमध्ये डेव्हलप झालेला आहे. तर ब्रँड सोलापूरमध्ये डेव्हलप होतात परंतु तुमच्यामध्ये ती कुवत पाहिजे डेव्हलप करण्याची. एक आयडिया पाहिजे. बँका बसलेलेच आहेत तुमच्यापाशी तुम्हाला लोन द्यायला. तर एक आयडिया जनरेट करा. 2 वर्ष आहेत. इथं नादरगी सर आहेत, आपले इम्तियाज सर आहेत, बाकीचे फॅकल्टीज आहेत जे आपल्याला मदत करतील तुमच्या फ्युचरमध्ये एखादा बिझनेस घडवण्यासाठी. ते त्याच्यासाठीच आहेत या ठिकाणी. तर त्यांची पण मदत घ्या. काही मदत भासली तर आम्हाला पण विचारा. आम्ही पण तुम्हाला गाईड करू. तर माझ्या बोलण्याने जरा बोर वाटलं असेल तर माफ करा. परंतु हे मी फॅक्ट सांगितलेलं आहे. धन्यवाद. एक नंबर